टायमिंगला तर माझ्या बापाला तुम्ही दारात हाकलून लावलंय. माझ्या दारात तू उभं राहू नको म्हणला, इथनं तू जा. तरी सुद्धा माझा बाप गपचूप गेला, कायच तो बोलला नाही, एक शब्द तिकून तुम्हाला बोलला नाही की तुम्ही असं का बोलताय सुद्धा म्हणलं नाही. देवानं खरं कुंच्या बापाला लेखच देऊन नसलेली लेख बरी बसवायच तर काय सुद्धा काम नाही तुमचं. काय आजपर्यंत तुम्ही मला बोलत होता, पप्पाला पण बोलत होता, कधी तुम्ही त्यांना सुनक सोडलं नाही. पण तुम्ही आता त्यांची वाचा बसवायला लागला, एवढं लक्षात ठेवा. बोलायच्या पद्धती असं ते तसं बोला तुम्ही. मी अजून पण तुम्हाला ताकीद करते, नीट बोला, नीट राहा. माझ्या इतकं वाईट कोण नाही तुम्हाला सांगते. घराचा निस्ता पकंडरा केलाय, हिंडताय जाताय तिकडं गेलाय निघून शिना, जाऊन आईश करताय जीवाची, नाही तर मग तसलं बोलताय काय. तुझ्या बापाची तर वाचा बसली होती गायन हिन, कशाला नाही ती बोलताय तुम्ही. आ जाणार नाही म्हणाल तर लाजाव घे व्हायचं. आपण काय करतोय, काय बोलतोय, काय कोण आहे ती, आपलं कोण नाही. वडीलधारी आहे ती आपल्यापेक्षा मोठी आहे ती, कसं बोलावं कळलं पाहिजे की. पण एवढं ज्ञान नका गट्ट कुर्यात. लोकांचं ऐकायचं आणि तमाशा करायची सवय लागली तुम्हाला. कुठल्या कामावर लक्ष लागना, काय म्हणते ती नाही तसं काम करून ठेवलं तुम्ही माझ्या आयुष्याचं. लेकरं सकाळी शाळेला जात होती तसंच त्यांना शाळेत पाठवलं. या लेकरं अनपाणी सुद्धा खाय ना ती. मम्मी आपला पप्पा कुठं असेल ग, काय करत असेल. पोरं मला विचारते ती, तुम्हाला लाज वाटत नाही. पोरांना काळजी लागते, बापानं खाल्ला असेल का, बाप कुठं असेल, पावसा पाण्याचं. या बापाला काय पोरांची काळजी आहे तवा. आ झुरवायला लागलाय, नुसता झुरवायला लागलाय आम्हाला. केलं लहान पाणी सुद्धा खा वाटत, एवढं टेन्शन येते. एक एक दिवस तर नको वाटायला लागले. काय केलं नाही माणूस सुधरत. अहो तुमच्या काळजीसाठीच गेली होती ना, तुमची काय तर माय आहे म्हणून तिथे गेली. ती पोरं घेऊन गेली, तीन किती फरंगाड्या फोडताय अहो, किती लय फनगड्या फोडल्या तुम्ही. आणि शान असलं तर या घरी बघती, मग तुमच्याकडे तुम्ही घरी आला का नाही मग बघते. घरी या तुम्ही. बाहेर जाऊन बाहेर राहताय, बाहेर न बोलताय वय काळजाला घर पडायसारखं. पोराला नेलं तिथनं, ही केलं आणि ती केलं. एवढं तुम्हाला काळजी वाटते पोरांची तर या की मग तुम्ही. या एकदाच काय होईस ती उद्या या घरी तुम्ही. बघू की एकदा आर पार काय व्हायच ती उद्या. पोरांची सांगताय, पोरांची काळजी किती काळजी जाय पोरांचं माहित आहे की मला. भांडणं तणं नको म्हणून शिना गेलो या. आ घरी मन लाग नाही म्हणून सांगा की तुम्हाला घरी थांबू वाटत नाही. सालाच्या गाड्यावर काम तुम्ही काम कोणच्या काळात एकट्यानं काम केलं. रानात काम एकट्यानं केलं का घरात काय स्वयंपाक पाणी करत होता काय, धुणं भांडी सालावरच्या गाड्या. आव मी सालावरची आहे मी म्हणावं लागल. घरातलं रानातलं सगळं माझ्याकडं करून घेता आणि वरनं म्हणता तू काय करते, घरात बसून तू काय करते. येळभर हात बसत नाही, काम दिसत नाही तुम्हाला. तुमचं बाहेरचं काम दिसतं तुम्हाला, तुमचं पैसे आलेलं दिसतं, पण माझं कष्ट तुम्हाला कधीच दिसलं नाही. माझी तळमळ तुम्हाला कवाच दिसली नाही. तुमचं मन दुखावं असं मी कवा वागली नाही. तुम्ही मला किती त्रास दिला तरी मी माझं घर सोडून शिना गेली नाही. माझी लेकरं बाळ आहे ती, माझ्या लेकरांसाठी मला काय तर करायचं आहे. मी 1000 वेळा तुम्हाला म्हणलंय, आपल्या स्वतःच्या हिमतीवर आपल्या लेकरांसाठी काय तर करायचं आहे. अहो ज्या वेळेस स्वतःचा नवरा विरोधात जातो ना, तेव्हा आजूबाजूची सुद्धा विरोधात जात असते. ती सुद्धा वाईट बोलत असते. ती बायची खरी ताकद म्हणजे तिचा नवरा असतो. जेव्हा ते नवरा तिचा साथ सोडतो ना, कोण कोणाचं नसतंय, कोण सुद्धा नसतंय. तर एवढी वाईट परिस्थिती माझ्यावर आली, पण कशी मी चालते माझ्या जीवाला माहिती. मी काय कसं सांगू कसं बोलू माझी मला सुद्धा कळलं नाही. मला दुखवती कशानं, तुम्हाला दुखवती उभी.
आ कशाला मी तुम्हाला दुखवते सांगा की. स्वतःला एवढा त्रास होतो, एवढा माझा मन कारण पाक गेला झिजलाय तरी मी थांबत नाही. काय तर करायचं आहे आणि तुम्ही मला सारखं वाईट बोलता तरी सुद्धा मी हसून काय टायमिंगला मी हसण्यावरी घालवलंय काय टायमिंगला. मी पण माणूस आहे, वाईट वाटतंय मन आहे मला, पण कुठपर्यंत तुमचं ऐकून घ्यायचं. हमेशा तुमचं ऐकत आली, जायचं नाही तिथं नाही का व का सांगा की काय चुकतंय माझं. तुम्ही या घरी या, एकदाच बघू काय असेल ती. आता पोरांचं फी भरतो, पोरांचे माझ्या उपकाराला करताय का तुम्ही? उपकार करताय का माझ्यावर पोरांसाठी करताय म्हणून? मला म्हणताय तू घर सोडून शिना जा. तुम्ही गेला ती गेला, मला पण घालवताय. लेकरं काय कुठं सोडून देऊ काय अशी वाऱ्यावर? देऊ का सोडून शिना? दुसऱ्याला पण तीच करायचं आणि तुम्हाला पण तीच करायचं आहे. तुम्ही जसं तुमच्या मनाला वाटतंय तसं तुम्ही आजपर्यंत वागलाय. आणि दारू प्याला आणि काय नाही प्याला मला काय काडीमूत्र फरक पडत नाही. काय पहिला जसा होतो तसा झालं, काडीमूत्र मला फरक पडत नाही. सुधारणारा माणूस सुधरतच असतो. त्या माणसाला कळलं पाहिजे चांगलं वाट कोणची आहे आणि वाईट वाट कोणची आहे. तुम्हाला चांगली वाट नको आहे, तुमचं तुम्ही निर्णय घ्या. तुमच्या आयुष्याचा तुम्ही विचार करा. माझा काही संबंध नाही तुम्हाला बोलायचं. तुम्ही हजार वेळा म्हणलाय तुझा काय संबंध नाही मला सांगायचं आणि बोलायचं. मी ज्या वेळी तुम्हाला चांगलं सांगितलं त्या वेळी तुम्ही मला नाकारलंय आणि वाईट बोलला. या माझ्या बापाची वाच बसवायला लागले तर माझ्या बापाची. अहो तुमची नाही ती माझी आहे, ती माझ्या चंड तर नीट बोला. आजपर्यंत त्यांनी तुम्हाला एक दिवशी वाईट बोलली नाही ती. काय टायमिंगला तर माझ्या बापाला तुम्ही दारात ना हाकलून लावलंय. माझ्या दारात तू उभं राहू नको म्हणला, इथनं तू जा. तरी सुद्धा माझा बाप गपचूप गेला, काय सुद्धा बोलला नाही. एक शब्द तिकून तुम्हाला बोलला नाही की तुम्ही असं का बोलताय सुद्धा म्हणलं नाही. देवानं खरं कुणच्या बापाला लेखच देऊन नसलेली लेख बरी. वाईट वाटतंय म्हणून काल लेकरं घेऊन गेली, संस केला नाही काय नाही. सगळ्यांच्या घरी आनंद आणि माझ्या घरी लेकरं माझी रडते. ती एवढं बेकार वाटतंय. काय तुम्ही जी खेळ लावलाय नाही सगळा चांगला नाही, एवढं लक्षात ठेवा. ही भांडण कुठल्या थराला जायला सांगता येत नाही. सारखं काय झालं की माझ्या बापाला बोलते, काय झालं की तुझ्या बापामुळे घराचं वाटोळ होते. कशाने माझ्या बापामुळे वाटोळ होतंय व आ कारणीभूत सगळं तुम्ही माझ्या बापालाही करताय. एक टायमाला तर हाताला धरून घरातनं बाहेर काढलं तरी माझ्या बापाच्या तोंडात एक शब्द आला नाही. असू दे आज नाही उद्या ही पाहुणं सुधरली. ही पाहुणं सुधरत नसतं.